मुंबई के सीएसएमटी स्टेशन पर रेल कर्मचारियों के आंदोलन के कारण यात्रियों को भारी परेशानी का सामना करना पड़ा। इस घटना का विरोध आज रेलवे यात्री संगठनों ने किया। उनका कहना है कि भविष्य में ऐसा आंदोलन नहीं होना चाहिए जिससे यात्रियों को नुकसान पहुंचे। साथ ही लता अरगड़े ने कहा कि यह आंदोलन से यात्रियों को काफी दिक्कत हुई। ऐसी घटनाएं दोबारा न हो और जिम्मेदारों पर सख्त कार्रवाई की जाए। आम्ही आज काल जे रेल्वे कर्मचारी संघटनांनी सीएसएमटी स्टेशनवरती आंदोलन करून आमच्या लाखो प्रवाशांना वेठीस धरलं। त्या विरोधात चर्चा करायला, निषेध करायला आलो होतो आणि भविष्यात असे आंदोलन होऊ नये, आमच्या प्रवाशांना विनाकारण त्रास होऊ नये याच्यावरती उपाययोजना आणि त्या संबंधित कर्मचारी संघटनेवर कारवाई करण्याची मागणी करायला आली। पण आज जीएमने आमची भेट घेतली नाही, आम्हाला वरती जाऊच दिलं नाहीये, आम्हाला आरपीएफने अडवणूक करून ठेवली। तर याचा आम्ही सगळ्यात आधी निषेध व्यक्त करतो। दुसरं, डीआरएमना आम्ही भेटलो आणि डीआरएमला ह्याची आम्ही सगळी मागणी केली आणि डीआरएमने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की त्या संबंधित कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून। आता आम्हाला तो प्रश्नच पडलाय, कारण आम्ही तर काही खूप मॉब घेऊन नाही आलो किंवा आम्ही इथे आंदोलन करायला आलोच नव्हतो। मग कदाचित आम्हाला घाबरले असतील जीएम, म्हणून त्यांनी काल प्रवास त्यांच्या कर्मचाऱ्यांना घाबरले नाही ते, पण आम्हाला घाबरले असं वाटतंय मला। नाही, आता डीआरएम साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय ना, आम्ही वाट बघणार आहोत। ती कारवाई झाली तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि त्याच्यात आम्ही अशी मागणी केली आहे की जे नाहक काल 4 जण आमचे ट्रॅकवरून चालताना अपघातात गेले त्यांना आर्थिक भरपाई द्यावी। त्यांनी एक्झॅक्टली काल काय झालं, ती कामगार संघटनेचे जे लोक आहेत रेल्वेचे, त्यांनी जे एक आंदोलन केलं होतं, कारण त्यांच्या 2 कामगारांवरती जी मुंब्रा दुर्घटना घडली त्याच्यावरती ठपका ठेवण्यात आला। त्यांना इंजिनिअरकडनं लिमिट करणार, तर त्याचे मागे घेण्यासंदर्भात त्या कामगारांनी ज्या पद्धतीने तिकडे आंदोलन केलं त्याच्यामुळे नाहक फटका आमच्या लोकलला बसलेला आहे। त्यांनी लॉबीच्या इथे हे केलं, रेल रोखणं म्हणजे रेल रोखण्यासारखी परिस्थिती झाली, गर्दी वाढली आणि त्या गर्दी वाढल्यामुळे काय झालं की प्रत्येक स्टेशनवरती जी गाडी जवळजवळ 1 तास लेट झाल्या आणि या 1 तास लेट डिले झाल्यामुळे पाठच्या गाड्या भरून यायला लागल्या आणि त्याच परिस्थितीमध्ये ही सँडल्स रोड आणि याची घटना घडलेली आहे। आज 3 प्रवाशांचा नाहक जीव गेलेला आहे, त्याला जबाबदार कोण आहे? या रेल्वे प्रशासन याच्याबद्दल काय करणार आहे? मागच्या वेळेस देखील मुंब्राची जेव्हा घटना घडली तेव्हा त्याने डीआरएम तसंच म्हणाले होते की याचा मी अहवाल सादर करू आणि त्यांनी आम्हाला प्रवाशांना ते दोषी धरलं होतं। रेल्वे प्रशासनाने आता मान्य केलं की त्यांची गरज चुकीची होती। तुम्ही तो रिपोर्ट जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये जी मेंटेनन्स करायला पाहत होतं, ट्रॅक मेंटेनन्स करायला पाहत होतं, तिकडची वाळू जी घसरली होती आणि तो ट्रॅक त्यांनी मेंटेन केला नाही त्या इंजिनियरनी, त्याच्यामुळे ते जी ट्रेन आहे ती झुकली आणि त्याच्यावरती सगळे ते प्रवासी खाली पडलेत। 5 लोकांचं त्यावेळेस जखमी झाले होते आणि जवळजवळ 5 पेक्षा जास्त लोक त्याच्या मृत्युमुखी पडलेले। त्याचा ठपका याच्यावर ठेवण्यात आला आणि कामगारांनी उगाच त्याच्यामध्ये एक इन्व्हॉल्व करून आता या आमच्या प्रवाशांना भेटीस पुन्हा एकदा धरलंय, त्यामध्ये परत त्यांचे जीव गेलेले आहे, त्यांच्या फॅमिलीला अजून काय भेटत नाही, कसं होणार याच्या पुढे? तर हे प्रश्न हो दिलेलं आहे पत्र। त्याचं काय म्हणणं आहे की आम्ही याचा रिपोर्ट मागवणार आहे, त्याचा अहवाल होणार आहे, पण आम्ही आमची मागणी होती की न्यायालयीन चौकशी व्हावी। माझी न्यायमूर्ती आहेत त्यांच्या एक स्तरीय सदस्यमध्ये याची नियुक्ती होऊन त्यांच्या बाबतीत चौकशी व्हावी आणि याच्यामध्ये ठोस ऍक्शन होण्यासाठी गरज आहे। तशी प्रशासन करताना दिसत नाही, कारण नाहक जीव जात आहेत। आज रोज बोलतात ना, रोज मध्ये त्याला कोण रडे, अशाची परिस्थिती मध्ये रेल्वेची झालेली आहे आणि सतत 7-8 लोक ही जी रेल्वेच्या अपघातात होतातच आहेत आणि यांची फ्रिक्वेन्सी वाढत नाही। याची जी पेंडिंग कामं आहेत, आता तो कामाचा विषय नाही, पण एवढी पेंडिंग, जसं तुमच्या कल्याणचं रिमोल्डिंगचं काम बाकी आहे, एरोली लिंक रोड बाकी आहे, त्याचं एलिव्हेटेडचं काम नाही झालं, अशी भरपूर कामं आहेत जेणेकरून फ्रिक्वेन्सी वाढेल। 25 ते 30% फ्रिक्वेन्सी जेव्हा वाढेल तेव्हा लोकल वाढल्या पाहिजे, ते 15 डब्याच्या व्हायला पाहिजे, त्याबरोबर 3 ते 4 तिसरा आणि चौथा ट्रॅक सुरू व्हायला पाहिजे, तर ते फ्रिक्वेन्सी वाढणार ना। नाही, आता आम्ही नाही, आता ते बोललेत आम्ही पाठपुरावा करतो म्हणून, पण पुन्हा एकदा मी तर 15-20 दिवसांनी परत एकदा 1 महिन्याने यांना परत डीआरएमना भेटणार आहे, कारण मागच्या वेळेस पण त्यांनी तसंच सांगितलं होतं। 9 जूनची जी घटना घडली होती, मी 10 तारखेला भेटलो होतो, तेव्हा त्यावेळेस पण त्यांनी तसं सांगितलं की आम्ही करतो म्हणून। पण आता पुन्हा एकदा बघू, आता तेच रिमाइंडर मी सरांना केलेलं आहे की बाबा एवढी लोक ट्रॅकवरती येतात, एवढ्या प्लॅटफॉर्मवरती, तुमची सुरक्षा यंत्रणा काय करते? आणि तुम्ही त्याला ठपका ठेवला, तुमचा इंटरनल इश्यू आहे, तर प्रवाशांना कशाला त्रास? आज संपूर्ण भारतातून 2 करोड लोकांपेक्षा जास्ती प्रवास करतात रेल्वेतून, जवळजवळ 80 लाख लोक लोकलमधून प्रवास करतात। एक मिनिट महत्वाची, एक गाडी लेट झाली तर पाठची गाडी भरते, मग याला कोण जबाबदार आहे? प्रशासनाने त्याकडे न दुर्लक्ष करता ठोस कारवाई करण्याची गरज आहे।
अभिजित दुरत.